डबल माझंच होतं. तरी पण बोलू का मी तसं? बोल बोल बोल, चालते, काय अर्थ, बोल. हा, ऍक्शन मध्ये काय काय ऍक्शन आहे आपण सपोज राम गाडी चालवतो हा असं असेल तर मग आता आपण तिथं टेस्ट लावायचं प्रत्येक त्याचं काय असेल ते काय म्हणजे असं 3 मध्ये असतं. मग आपण असं लावायचं राम ड्राईव्ह कार, राम गाडी चालवतो. ऍक्शन काय आहे हे बघायचं. आणि परत पोझिशन मध्ये काय होतं, सपोज आपण एक उदाहरण घेतलं, रामकडे गाडी आहे. मग त्याच्याकडे काय आहे त्याला पोझिशन म्हणतात. बर. हा, तर राम हॅज अ कार. राम म्हणजे हॅज का आलं कारण रामकडे काय आहे असं विचारलं. हा, त्याच्यामुळे राम हॅज अ कार असं येतं. बरोबर आहे. आणि इन्फॉर्मेशन मध्ये माहिती म्हणजे त्याच्याकडे काय आहे. म्हणजे सपोज आता आपण उदाहरण घेतलं, राम गाडीमध्ये आहे. मग राम कार असं आहे, तर मग आपण इज यूज करणार. हो. हा, त्याच्यामुळे हे सिम्पल प्रेझेंट टेन्स. हा, मग राम गाडीमध्ये आहे ते उदाहरण राहिलं ना. हा, ते राम इज द कार असं येणार. बरं, ओके. आता आणि सिंपल मग पास्ट. त्याचे ते 9 हा सिम्पल पास्ट टेन्स. ओके. ऍक्शन म्हणजे आता सिम्पल पास्ट मध्ये चालू म्हणजे केलेलं, म्हणजे त्याचे कोड केलं पास्ट मध्ये काय झालं असं ते उदाहरण घेतलं आपण, रामने गाडी चालवली. ते पास्ट मध्ये येतं ना. हो. ड्राईव्ह आणि ड्रो वगैरे ड्रायव्हिंग असं 3-4 यूज होतं. पहिलं रूप नाही तर रामने गाडी चालवली. राम ड्रोव कार. ओके. हा, आणि त्याच्यानंतर ना हे झालं. आता पोझिशन प्रकार ही पास्ट मध्ये त्याच्याकडे होतं असं, तर मग रामकडे गाडी होती. मग तिथं आपण साठी आपण पास्ट टेन्स मध्ये हेडिंग करतो, म्हणून राम हॅड अ कार. व्हेरी गुड. हा, असं येतं. आणि त्याच्यानंतर ना इन्फॉर्मेशन घेतलं तर राम गाडीमध्ये होता. मग त्याच्यामध्ये आपण पास्ट टेन्स मध्ये वॉज किंवा वेअर यूज करतो. वॉज एकवचनसाठी आणि वेअर अनेकवचनसाठी. ओके. मग त्यामध्ये येणार राम वॉज इन द कार. बरोबर. हा, आणि सिम्पल टेन्स मध्ये असणार की त्याच्याकडे काय असते. म्हणजे आता सपोज राम गाडी चालवली, म्हणजे हे फ्युचर मध्ये येतं ना. हो. म्हणून तिथं आपण विल यूज करायचा. व्हेरी गुड. मग राम विल ड्राईव्ह कार. बरोबर. हा, विल किंवा विल नॉट ते करताचं असेल तर त्याचं पोझिशन मध्ये येणार. आपण घेतलं उदाहरण, रामकडे गाडी असेल, मग त्याच्याकडे काय असेल पोझिशन मध्ये ते यूज करतात. मग येणार राम विल हॅव अ कार. बरोबर. मग पोझिशन मध्ये हॅव यूज होतो. बरोबर. हा, आणि इन्फॉर्मेशन मध्ये राम गाडीमध्ये असेल, मग तिथे विल बी यूज होतो. व्हेरी गुड. त्यामुळे राम बी इन अ कार. येस, व्हेरी गुड. हा, झाले. मग आता हे तन्वी तू मला एक्सप्लेन करून सांगितलंस. आता वैष्णवी आहे का? हो हो, आहे सर. आता वैष्णवी, तू मला हा, प्रत्येक एक्झाम्पल 4 प्रकारचं सांगायचं आहे. होकार, नकार, प्रश्न आणि नकारार्थी प्रश्न. या 9 प्रकाराचे 4 म्हणजे 9 चौक 36 वाक्य तुम्हाला बोलून दाखवायचे, इंग्लिश आणि मराठी दोन्ही. चल, सिंपल प्रेझेंट टेन्स ऍक्शन वाला सुरू कर. सर कोणते? हे खाली जी उदाहरणं आहेत ती, जसं की राम गाडी चालवतो. राम गाडी, हा सांग. तर ऍक्शन मध्ये राम गाडी चालवतो. तर राम असल्यामुळे आपण किंवा प्रत्यय लावतो. बरोबर. राम ड्राइव्ह. हा, नंतर नकार. राम गाडी चालवते नाही. राम डज नॉट ड्राइव्ह कार. व्हेरी गुड.
प्रश्न. नंतर राम गाडी चालवतो का? हा, डज राम ड्राईव्ह कार? व्हेरी गुड. नकारार्थी प्रश्न. राम गाडी चालवत नाही का? हम्म, डझंट राम ड्राईव्ह कार? शाबाश. आता पोझिशन वाले वाक्य 4 सांग. आता आपण रामकडे गाडी आहे, हम्म, तर ते राम कार. हा, नंतर रामकडे गाडी नाही, हॅज नॉट. बरोबर. नंतर रामकडे गाडी आहे का? हम्म, हॅज राम हॅज राम अका, कार, बरोबर ना? बरोबर. रामकडे गाडी नाही का? हॅजंट राम कार. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. आता इन्फॉर्मेशनचे 4 प्रकार सांग. हा, त्याच्यामध्ये गाडी आहे, हा, राम इज इन द कार. हा, बरोबर. नंतर गाडीमध्ये नाही, राम इज नॉट द कार. येस, तर रामकडे गाडी आहे का? राम कार. इज राम इज राम इन द कार. आणि नकारार्थ. नंतर रामकडे गाडी नाही. हा, कसं आहे ना, रामकडे गाडी नाही का? इजंट राम इन द कार. रामकडे गाडी नाही का? ऐक तसं. हो, रामकडे राम गाडीमध्ये नाही का, असे वाक्य ते. राम गाडीमध्ये नाही का? हा, इजंट राम इन द कार. हा, व्हेरी गुड. आता हे झाले सिम्पल प्रेझेंट टेन्स. आता सिम्पल पास्ट टेन्सचे 4 प्रकार टाकायचे. ऍक्शन वाले सांग 4 पहिले आता. तर पहिलं राम ड्रोव अ कार. हा, व्हेरी गुड. नंतर गाडी चालवली नाही. हा, राम डिडंट ड्राईव्ह कार. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. आता प्रश्न. तर राम गाडी चालवली नाही. हा, तर डिड राम ड्राईव्ह कार. नंतर राम गाडी चालवली नाही. हा, डिड राम ड्राईव्ह कार. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. आता पोझिशन 4 वाक्य. पोझिशन मध्ये रामकडे हो. तर राम हॅड अ कार. व्हेरी गुड, नंतर रामकडे गाडी नव्हती. राम हॅड नॉट अ कार. व्हेरी गुड. रामकडे नव्हती का? हा. हॅड राम कार. येस. नंतर रामकडे गाडी नव्हती का? हॅडंट राम कार. शाबाश. आता इन्फॉर्मेशन 4 प्रकार. राम गाडीमध्ये होता. राम वॉज. येस. नंतर राम गाडीमध्ये नाही, सॉरी, नव्हता. राम गाडीमध्ये नव्हता. राम वॉज नॉट इन द. येस, व्हेरी गुड. तर राम गाडीमध्ये होता. वॉज राम इन द कार. येस. नंतर राम गाडीमध्ये नव्हता का? वॉजंट राम इन द कार. राम. व्हेरी गुड. आता तसं. अगदी परफेक्ट आहे एकदम. आता सिंपल फ्युचर टेन्स ऍक्शन वाले 4 वाक्य सांग. राम गाडी. तर राम विल ड्राईव्ह. येस. तर राम गाडी चालवणार नाही. हा, राम विल नॉट ड्राईव्ह. व्हेरी गुड. नंतर राम गाडी चालवेल. हा, राम ड्राईव्ह कार. येस. नंतर राम गाडी चालवणार. राम गाडी चालवणार नाही का? नाही का? विल वॉन्ट राम ड्राईव्ह कार. येस. आता पोझिशन 4. रामकडे गाडी असेल तर राम विल हॅव अ कार. येस. नंतर राम गाडीमध्ये राम विल नॉट हॅव अ कार. येस. नंतर रामकडे गाडी असेल का? विल राम हॅव कार. या. नंतर रामकडे नाही, रामकडे गाडी रामकडे गाडी नव्हती का? हा, नसेल का? बरोबर, नसेल का? विल राम. वॉन्ट राम हॅव अ कार. येस. आणि शेवटी इन्फॉर्मेशन 4 वाक्य. राम गाडीमध्ये
राम विल बी इन कार. हम्म, नंतर राम गाडीमध्ये नसेल. राम विल नॉट बी कार. बरोबर. नंतर राम गाडी का. हम्म, विल राम इन कार. हम्म, नाही, विल राम बी इन द कार. हम्म. नंतर राम गाडी नसेल का, तर त्याच्यात वॉन्ट राम, नाही वॉन्ट राम इन द कार. येस, व्हेरी गुड. आता बघा, टेबल बघून तुम्हाला सांगताना एकदम सोपं वाटलं असेल आणि तुम्हाला सांगणं पण एकदम सोपं झालं असेल. पण आता काही दिवसानंतर टेबल न पाहता तुम्ही मला सांगणार आहात, पण उत्तम सांगितलंय. व्हेरी गुड. म्हणजे याचा अर्थ अभ्यास करताय तुम्ही आणि यू आर डुईंग वेल. व्हेरी गुड. आता हा टेबल जो आहे, हा टेबल म्हणजे मेन आहे. ज्याला म्हणतो ना आपण की पाया, बिल्डिंग बांधण्याचा पाया म्हणजे हा टेबल, एपीआयचा टेबल हा शेवटपर्यंत लागतो. त्याच्यामुळे वेळोवेळी आपण याचा अभ्यास करणार आहोत. आणि आता मी तुम्हाला काल जो पॅरेग्राफ घेतला होता तुमचा, तर तो पॅरेग्राफ आता आपण त्याच्यावरती अभ्यास थोडासा करूया. काय समजलंय काय नाही समजलं ते. 2 मिनिटात जरा होल्ड करा. येस. आता तन्वी, मला आता जो पॅरेग्राफ आपण थोडासा बदल केलेला आहे काल, तर तुम्ही मला पहिलं एक सेंटेन्स मराठीमध्ये बोलून दाखवायचं आणि इंग्लिशमध्ये पण सांगायचं आणि मग मला वर्णन करायचं की असं का झालंय ते. तर थोडंसं एक्झाम्पल आपण घेऊया. पहिलं मला मराठीमधलं एक सेंटेन्स वाचून दाखव. काय आहे? भारत हा कृषी प्रधान देश आहे. हा, बरोबर. भारत हा कृषी प्रधान देश आहे. इंग्लिशमध्ये कसं केलंय? हॅलो, इंग्लिशमध्ये कसं केलंय? हा तर एकच सांगा त्यांच्याला फोन. इंडिया इज अन ऍग्रिकल्चर कंट्री. येस. मग आता मी तुम्हाला थोडेसे प्रश्न विचारतो. हे जे पॅरेग्राफ आहे, हा जो पॅरेग्राफ म्हणजे हा जो सेंटेन्स आहे, या सेंटेन्समध्ये इंडिया पहिला आहे. मग इंडिया पहिल्यामध्ये का घेतलंय बरं? वाक्य सुरुवातीला इंडिया का घेतलंय सांगा बरं. तो करता आहे ना म्हणून. हा, शाबास. वाक्याचा जो सब्जेक्ट आहे म्हणजे कर्ता आहे. बरोबर, व्हेरी गुड. इंडिया. मग त्यानंतर इज का घेतलाय? कारण ते इन्फॉर्मेशन आहे. हा, इन्फॉर्मेशनसाठी हेल्पिंग वर्ब म्हणून एमिजार पैकी वापर केला जातो. इंडिया हे एकवचनी असल्यामुळे इज या एकवचनी सहाय्यकारी क्रियापदांचा वापर होतो म्हणून इज वापरलाय. बरोबर. आता म्हटलंय इंडिया इज अँड म्हटलंय अँड अँड का वापरलाय? हॅलो. तर ते तुम्ही ते शिकवणार होता बोलले अँड वगैरे. हा, ते अजून तुम्हाला सांगायचं आहे. अजून ते मी घेणार आहे तुमचं सेशन. म्हणजे आर्टिकल्स चा प्रकार आहे तो अँड द, म्हणजे माहित नाही, पण तो अँड का वापरलाय? कारण ॲग्रिकल्चर हे विशेषण आहे आणि ॲग्रिकल्चरचं स्पेलिंग ए ने सुरू होतं आणि ए जो आहे तो स्वरामधला आहे. स्वर AEIOU. आणि म्हणून ॲग्रिकल्चर स्पेलिंग ए ने सुरू होतं म्हणून त्याच्या आधी अॅन आर्टिकलचा वापर केला जातो म्हणून अॅन आर्टिकल म्हणलंय. बाकी पुढचं विस्तृत माहिती मी तुम्हाला पुढे देणारच आहे. मग इंडिया इज अॅन ॲग्रिकल्चरल म्हटलंय. ॲग्रिकल्चरल म्हणजे काय? तर विशेषण, ॲडजेक्टिव्ह है ना. मग इंडिया इज अॅन ॲग्रिकल्चरल कंट्री. कंट्री म्हणजे काय? देश. देश. मग देश हे नाम आहे म्हणजे ऑब्जेक्ट किंवा नाउनचा वापर होतो ना. म्हणजे नाम किंवा विशेषण पैकी काहीतरी दिसतं म्हणून देश म्हणजे नामाचा वापर झालाय. म्हणून वाक्य झालं इंडिया इज अॅन ॲग्रिकल्चरल कंट्री. आता वैष्णवी, पुढचं वाक्य सांग आता मला.
शेतकरी हा देशाचा कणा आहे. येस. आता हा कुठल्या प्रकारचं वाक्य आहे सांग बरं. ऍक्शन आहे, पोझिशन आहे का इन्फॉर्मेशन आहे? इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन. हा. आता इंग्लिश मध्ये सांग बरं वाक्य कसं झालं ते. अ फार्मर इज अ बोन ऑफ द कंट्री. येस. आता याच्यामध्ये असं म्हटलंय अ फार्मर वाक्याची सुरुवात म्हणजे वाक्य दुसरं आहे हे. पहिलं झालं आता दुसरं वाक्य आहे पण त्या दुसऱ्या वाक्यात सुरुवात अ फार्मर हा करता आहे. तर अ फार्मरच्या ऐवजी द फार्मर घेतला असतं तर काय झालं असतं. तर यासाठी द फार्मर न घेता अ फार्मर घेतलंय कारण त्या पॅरेग्राफमध्ये फार्मरचा उल्लेख पहिल्यांदाच होतोय म्हणून अ फार्मर अनिश्चित नाम असल्यामुळे अ फार्मर. आता इथून पुढे जेव्हा केव्हा फार्मरचा उल्लेख होईल तेव्हा तो द फार्मर झालेला असेल म्हणून अ फार्मर. आता अ फार्मर म्हणजे एकवचनी करता आहे बरोबर ना. आवाज कसला येतोय. सर येतोय का नीट आवाज? हा कसला मी म्हटलं काय करते कोणास ठाऊक. हा येतं ना तुम्हाला तुम्हाला येतं ना. हो येतोय. हा मग आता अ फार्मर एकवचनी करताय आणि वाक्य इन्फॉर्मेशन मधलं आहे म्हणून अ फार्मर नंतर एमिजार पैकी इजचा वापर होणार कारण करता एकवचनी आहे म्हणून अ फार्मर इज अ बॅकबोन म्हणलंय म्हणजे कणा पाठीचा कणा हे नाम आहे त्या अवयवांचं म्हणून अ बॅकबोन म्हणलेलं आहे अनिश्चित म्हणून अ फार्मर इज अ बॅकबोन ऑफ द कंट्री म्हणलं. आता द कंट्री म्हणलंय कारण कंट्री म्हणजे देशचा उल्लेख आधीच आपण पॅराग्राफ मध्ये केला आहे सुरुवातीला नाही का. भारत हा कृषीप्रधान देश आहे तर त्यासोबत कंट्री म्हटलं होतं. आता इथून पुढं कंट्री नावाच्या आधी द लागणार म्हणून द कंट्री म्हटलंय. म्हणजे पॅराग्राफ आपण 2 बघितले. आपण कसं काय काय बघितलं. इंडिया इज अन ॲग्रिकल्चरल कंट्री. अ फार्मर इज अ बॅकबोन ऑफ द कंट्री अशी 2 वाक्य झाली. आता तिसरं वाक्य तन्वी मराठीमध्ये सांग बरं. तो रोज लवकर उठतो आणि हा तो रोज लवकर उठतो आणि शेतावर जातो. सांग इंग्लिश मध्ये. he wakes up early in the morning and goes to farm. हा मग आता इथं वाक्य म्हटलंय ही वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग. मग या वाक्यामध्ये वेकला एस का लावलाय बरं सांगा. कारण सर तिथं ऍक्शन आहे ना. बरोबर आहे बरोबर आहे कारण हा जो सेंटेन्स आहे हे ऍक्शन वाला आहे बरोबर आहे. म्हणून करता जो आहे त्यानंतर लगेच क्रियापद आलेलं आहे पण त्याच्या आधी करता जो आहे तो ही म्हटलंय तो म्हणजे ही म्हणजे करता एकवचनी असल्यामुळे क्रियापदाला पुढे एस लागणार म्हणून ही वेक्स अप आलं. नुसतं वेकअप नाही तर वेकला एस लागला म्हणून तिथे एस लागलाय. ही वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग अँड गोज टू द फार्म. आता गोच्या ऐवजी गोज का म्हटलंय सांगा बरं. कारण तिथं पण क्रिया शेतात असं नाही उत्तर असं उत्तर द्यायचं की इथे सुद्धा करता एकवचनी आहे फक्त उल्लेख हिचा सुरुवातीला केला नंतर नाही केला तरी चालतो म्हणून गोच्या ठिकाणी ईएस लागलेला आहे कारण तोच करता ही म्हणून एकवचनीच आहे. पण वेकला पण एस लागला आणि गोला पण ईएस लागला म्हणून ते ईएस आहे है ना. वाक्य झालं ही वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग अँड गोज टू द फार्म. आता जान्हवी पुढचं सांग. जान्हवी नाही सॉरी वैष्णवी सांग. हा बैलांसोबत तो रोज बैलांसोबत काम शेतावर जातो का. शेतावर काम करतो. हा तो रोज बैलांसोबत शेतावर काम करतो. सांग इंग्लिश मध्ये कसं आहे. He works with his bullocks. हा बल्स नाही बुलक्स. Bullocks on the farm. हा आता या वाक्यात पण काय म्हटलंय ही वर्क्स विथ हिज बुलक्स म्हणजे ही
म्हणजे पुन्हा ही म्हणजे एकवचनी कर्ता आहे, ही शी इट सिंगल नाउन पैकी. म्हणजे एकतर कर्ता एकवचनी आणि शिवाय हे वाक्य ऍक्शनवालं आहे. म्हणजे कर्त्यानंतर लगेच क्रियापद येणार. मग कर्ता तर एकवचनी एक आहेच, त्याच्यामुळे येणारं क्रियापद त्याला एस किंवा एस प्रत्यय लागणार. म्हणून पुन्हा या वाक्यामध्ये ही वर्क्स विथ हिज बुलक्स. विथ हिज म्हणजे सोबत क्या च्या बरोबर, म्हणून विथ WITH विथचा वापर झालाय. मग इथं म्हणणार ही वर्क्स विथ हिज बुलक्स ऑन द फार्म. ऑन द फार्म म्हणजे शेतावर म्हणून ऑन द फार्म. फार्म म्हणजे शेत. ओके. आता जान्हवी जान्हवी काय होते, तन्वी म्हणायचं, सॉरी तन्वी. तुझं नाव बदलून टाकलं मी. तन्वी. तन्वी सांग, पुढचं वाक्य सांग आता. त्याच्या कष्टामुळे आपल्याला हा, त्याच्या कष्टामुळे आपल्याला अन्नधान्य मिळतं. हा, इंग्लिश मध्ये कसं आहे? बिकॉज ऑफ हिज हार्ड वर्क हम्म. ही गेट अ फूड. हा, आता हे वाक्य पुढे मागे केलं तरी चालू शकतं. म्हणजे एक तर असंही म्हणता येईल, बिकॉज ऑफ हिज हार्ड वर्क वी गेट फूड, असं पण चालेल. किंवा वी गेट फूड बिकॉज ऑफ हिज हार्ड वर्क. म्हणजे आदला बदल केली तरी चालते सिक्वेन्सची. पुन्हा सांगतो हा, हे वाक्य असं पण होईल, बिकॉज ऑफ हिज हार्ड वर्क वी गेट फूड, असं पण चालतं. पण तुम्ही जर कन्फ्युजन होत नसेल तर पहिल्यांदा वी ने वाक्य सुरू करा. वी म्हणजे आम्ही किंवा आपण या अर्थाने. तुम्ही असे म्हणू शकता, वी गेट फूड बिकॉज ऑफ हिज हार्ड वर्क. हे जरा सिक्वेन्स प्रॉपर वाटतोय. बरोबर ना तन्वी? हो सर. हा, मग आता या वाक्यामध्ये वी ने वाक्य सुरू झालंय, म्हणजे कर्ता अनेक वचनेपैकी आहे. म्हणजे आय वी यू दे प्लुरल नाउन. म्हणजे एक तर हे वाक्य आहे इन ऍक्शनवालं, कारण मिळते, मिळणे म्हणजे गेट हे क्रियापदाचा वापर झालाय. पण कर्ता अनेक वचनी असल्यामुळे एस वगैरे लागण्याचा काही संबंध येतच नाही, म्हणून गेटला एस काय लागणार नाही. म्हणून वी गेट फूड हे सरळ सरळ वाक्य होणार. एस वगैरे लागण्याची गरज नाही, कारण आय वी यू दे प्लुरल नाउन पैकी कर्ता आहे. मग ते म्हणणार वी गेट फूड बिकॉज ऑफ हिज हार्ड वर्क. संपलं. आता वैष्णवी तू सांग. त्याची बायको त्याला ओके. त्याची बायको त्याला त्याच्या कामात मदत करते. एक तर आता हे वाक्य आहे करते ने वाक्य संपत असल्यामुळे हे ऍक्शनवालं वाक्य आहे. त्याच्यामुळे सिक्वेन्स येणार करता की लगेच क्रियापद. मग आता या सेंटेन्समध्ये कर्ता कोण आहे? त्याची बायको, म्हणजे ही इज वाईफ. म्हणजे सुरुवात होणार वाक्य ही इज वाईफ. आता वाईफ हे एकवचनी असल्यामुळे येणारं क्रियापद लगेच एस प्रत्यय घेऊनच येणार. मग हिज वाईफ, पुढे काय म्हणलंय? मदत करणे म्हणजे हेल्प ना, मग हेल्पला एस लागेल. मग कसं म्हणणार? हिज वाईफ. हा, हिम. हिम म्हणजे त्याला, हिम. आणि त्याच्या म्हणजे इन हिज वर्क, त्याच्या कामात, म्हणून इन हिज वर्क. वाक्य झालं हिज वाईफ हेल्प्स हिम इन हिज वर्क. सिक्वेन्स लक्षात येतो तुमच्या वैष्णवी? हा, आता इथे त्याची बायको, हा, म्हणून हिज वाईफ एकवचनी कर्ता असल्यामुळे मग एस प्रत्यय लागलाय. जर कर्ता अनेकवचनी असता तर मग एस प्रत्ययाची गरज नव्हती. आता तन्वी पुढचं वाक्य तू सांग. त्याची मुलेही त्याच्या कामात मदत करतात. हा, चला, हे पण वाक्य बघा. करतात वाक्य संपलं, जिथे फुलस्टॉप लागला तिथे वाक्य झालं करतात. म्हणजे डोळे झाकून हे ऍक्शन कॉलमचं वाक्य आहे. म्हणजे सिक्वेन्स असणार करता की लगेच क्रियापद. करता कोण? त्याची मुले, म्हणजे हीज चिल्ड्रन. करता कोण आहे? हीज चिल्ड्रन. आणि आणि मदत करतात म्हणजे हेल्प. पण
त्याची मुले करता अनेकवचनी आहे. म्हणजे ही, शी, इट सिंग्युलर, सॉरी, आय, वी, यू दे प्लुरल नाउन. म्हणजे हिज चिल्ड्रन, चिल्ड्रन म्हणजे अनेकवचनी आहे. म्हणून मदत करणे हे क्रियापद हेल्प एसला घेऊन येणार नाही, कारण करता अनेकवचनी आहे. वाक्य होणार हिज चाइल्ड, त्याची मुले ही. मराठीत काय म्हणते, त्याची मुले ही. तर ही म्हणजे इंग्लिशमध्ये ऑल्सो म्हणतात. त्याची मुले सुद्धा, किंवा त्याची मुले पण, किंवा त्याची मुले ही, असं काय म्हटलं तरी ऑल्सो तिथे येतो. म्हणून हिज चिल्ड्रन ऑल्सो हेल्प हिम इन हिज वर्क. इथं हेल्पला येस नाही लागणार, कारण करता अनेक वचनी आहे. तन्वी गॉट इट? येस सर. हा. वैष्णवी सांग पुढचं वाक्य. तो साधे जीवन जगतो. बरोबर. आता जगतो वाक्य संपलं. त ताती ते तो म्हणजे डोळे झाकून ऍक्शन वालं वाक्य आहे. आता या वाक्यात सुरुवात तो साधे जीवन, तो म्हणजे ही. मग ही नंतर लगेच क्रियापद, कारण वाक्य ऍक्शन वालंय. मग ही नंतर लगेच क्रियापद जगणे म्हणजे लिव. मग आता करता एकवचनी असल्यामुळे लिवला एस प्रत्यय लागणार 100%. वाक्य होणार ही लिव्स सिंपल लाईफ. बरोबर ना जान्हवी? आपले वैष्णवी? माझं काय कळत नाही. सगळं जमलिंग होतंय. बर. काय झालं माहिती का, आता मला लक्ष आलं. काय झालं, माझी एक जुनी स्टुडंट बऱ्याच दिवसांनी मला आता भेटली मगाशी येता जाता. तर ती काय, ते आता मेडिकल करते, म्हणजे मेडिकलला ऍडमिशन घेतलं तिने, आणि ते सीएटी का नीएटी काहीतरी घेते, ते 12वीला आता आहे. तर ती आता डॉक्टर होणार आहे. तर मी त्याशी तर गप्पा मारल्या. तर ते विषय झाला, तर ते तन्वी आणि जान्हवी हे जरा ते यमक जुळतंय ना, त्याच्यामुळे मला गडबड होती. कन्फ्युजन झालं जरा. बर. आता कोण सांगणार आहे? तन्वी सांगणार आहे का वैष्णवी? कोण सांगते आता? तन्वी सांगणार सर. हा, सांग सांग. आम्हाला त्याचा अभिमान. हा, आम्हाला त्याचा अभिमान आहे. आता हे वाक्य कुठल्या प्रकारचं आहे? ऍक्शन, पोझिशन का इन्फॉर्मेशन? हे वाक्य सर हा, इन्फॉर्मेशन. कर्त्याविषयी माहिती मिळते की कर्ता कसा आहे किंवा कुठे आहे. मग इथं काय म्हटलंय? आम्हाला त्याचा अभिमान आहे, कर्त्याविषयी माहिती मिळतीये. इथे क्रियापदाचा वापर झालेला नाही, नाहीतर त ताटी तो तर दिसला असता, हे का नाही? मग आपण म्हणणार आम्हाला त्याचा अभिमान आहे. आम्हाला म्हणजे वी. वाक्य वी ने सुरू झालं. वी अनेकवचनी करता आहे. आय, वी, यू दे प्लुरल दे मधला. म्हणून वी नंतर आपल्याला दिसणार लगेच या ठिकाणी विशेषण किंवा नाम, दोन्हीपैकी एक. मग काय होणार? वी, आणि त्यानंतर एम इज आर पैकी लागणार आहे. करता एकवचनी आहे का अनेकवचनी आहे? वी अनेकवचनी असल्यामुळे वी नंतर आर येणार. सो वी आर प्राऊड ऑफ हिम. त्याच्याबद्दल म्हणून शेवटी ऑफ हिम. वाक्य शेवटचं काय झालं? वी आर प्राऊड ऑफ हिम. अशा प्रकारे आपण हा जो पॅराग्राफ पाहिला, त्यामध्ये ऍक्शन आणि इन्फॉर्मेशन वालीच वाक्य होती. पजेशनवालं काय एकही वाक्य यामध्ये दिसलेलं नाही. आता आपण पुढे काय पॅराग्राफ घेणार, त्यामध्ये आपल्याला पोझिशन पण दिसणार, ऍक्शन पण दिसणार, इन्फॉर्मेशन पण दिसणार. आणि आता आपण नकार, प्रश्न वगैरे असं मिक्स, ज्याला भेड म्हणतो ना आपण, अशा भेडीसारखं आपण विविध विविध वाक्य घेऊ, ज्यामध्ये डज, डज नॉट, डू नॉट हे कसे होईल ते आपण बघणार आहोत. आता तुम्हाला थोडंसं कन्सेप्ट क्लिअर झाली का या पॅराग्राफ थ्रू? हो सर झाली. शाबाश. मग मी तुम्हाला असाच एक पॅराग्राफ देऊ का, छोटासा, अगदी सोप्पा? हो हो चालेल. हा, करून घ्या आणि मला पाठवून द्या. जेव्हा उद्या संध्याकाळपर्यंत छानपैकी 1-2 छोटे छोटे देतो मी पॅराग्राफ.
तुम्ही बनवून घ्या. आता तुम्हाला कन्सेप्ट कळतंय ना पण हे व्यवस्थित? हो कळली सर. हा, व्हेरी गुड. आता आपण लवकरात लवकर कसं टॉकिंग करायचं हे मी तुम्हाला आयडिया देतो, काय काळजी करू नका. सो हॅव अ नाईस टाइम. विल मीट अगेन टुमॉरो. ओके ओके सर. ओके, बाय, गुड नाईट.